दिसत होता, सजवला होता, पण आज आपल्याला तो उद्ध्वस्त पाहण्यासाठी मिळत आहे बघा. या चौथऱ्यावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज या रायगडावरती 10 वर्ष राहिले, ते या ठिकाणावरती राहिले. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे या गडावरती 9 वर्ष राहिले, ते या चौथऱ्यावरती राहिले. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब राहिल्या, ते या चौथऱ्यावरती राहिल्या. आणि राजाराम राजे देखील या रायगडावरती राहिले. यांची पावलं या मातीला लागलेली आहेत, या कड्याला लागलेली आहेत, म्हणून म्हटलं गेलेलं आहे रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिके मोती आम्हा दुसरी दौलत नाही. या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज 10 वर्ष राहिले. महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि पुण्यात लाल महल, तिथे आपल्या राजाचं बालपण गेलं. वयाच्या 16 वर्ष आपल्या राजाने पहिला स्वराज्यात किल्ला जिंकला, पुण्यातला तोरणा किल्ला. आणि स्वराज्याची राजधानी राजगड, पुण्यात स्वराज्याची राजधानी राजगड 26 वर्ष राज्य केलं. स्वराज्याची राजधानी राजगड स्वराज्यासाठी अपूर्ण पडू लागली, सैनिक वाढू लागलं, म्हणून रायगड निवडला. या गडावरती राजे 10 वर्ष राहिले. वयाच्या 44व्या वर्षी राज्याभिषेक सोहळा रायगडावरती झाला. आणि 3 एप्रिल 1680 ला काळा दिवस आला की आपल्या रयतेच्या राजाने रायगडावरती अखेरचा श्वास सोडला. तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला, वार शनिवार दुपारी 12च्या परीत हनुमान जयंती होती. त्या दिवशी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती दुपारी 12च्या पहरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना या रायगडावरती या शेवटच्या या चौथऱ्यावरती या मातीमध्ये महाराजांनी अखेरचा श्वास सोडला. त्यावेळी एक भेटण्यासाठी मावळा आला होता, त्याचं नाव ते हिरोजी फर्जन. ज्याने आग्र्याहून सुटका केली हिरोजी फर्जन, ते या दरवाजातून आतमध्ये आले. त्या 4 पायऱ्या चढून शिवाजी महाराजांना शेवटच्या क्षणाला पाहिलं तर हिरोजी फर्जनचे डोळे पाण्याने भरून आले. महाराजांना पाहून काळा काळा रडू लागले. त्या राजवाड्यामध्ये राजांना पाहून म्हणाले की महाराज, की राज, जसं आपण आग्र्यावरती मिठारीच्या पेटाऱ्यात बसवलं आणि आग्र्याहून सुटका तुमची केली, तशी आज आपण या मृत्यूवाची पण करू. राजे तुम्ही इथून उठा, राजे तुम्ही तिथून उठा, तुमची वस्त्र मी घालतो माझ्या अंगावरती, तिथे मी निसतो. तुम्ही या स्वराज्याला उभे राहते, इथून स्वराज्य पुढे चालवा, तुमची गरज आहे स्वराज्याला, असे फर्जन महाराजांनी शकदम शकदम मोबाळ म्हणून रायगडावरती अखेरचा श्वास सोडला. ही रयत पोरकी झाली, हा सूर्य मावळला. आणि ही बातमी त्या औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली की शाती मुस्तफा खान म्हणतोय की हुजूर बड़ी खुश खबर है, दक्कन में शिवा का अंत हुआ. त्यावेळी तो औरंगजेब खुश व्हायला पाहिजे, तो दुखी झाला. त्याच्या सिंहासनावनी त्याच्या तख्तावनी उतरून तो खाली आला आणि मस्जिद मध्ये रुखापडी नमाज पढू लागला. आणि तो औरंगजेब म्हणू लागला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा भोसले तुम्हारे पास आया है. हे परमेश्वरा, हे परमात्मा, तुझे स्वर्गाचे दरवाजे आता तरी उघडे करून ठेव. आया बहिणींची इज्जत करणारी छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यापाशी येत आहे. शत्रू देखील आदर करत होता, असा आपला राजा होता. या रायगडावरतीच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे 9 वर्ष राहिले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये रायगडावरती गद्दाराला थारा नव्हता. मग तो पॉइंट आहे, तिथून फेकून दिलं जायचं. संभाजी महाराजांचा शेवट, संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडलं गेलं आणि वडूतुळापूरला संभाजी महाराजांना मारलं गेलं. औरंगजेबाने 42 दिवस संभाजी महाराजांची हत्या केली. 42 दिवस संभाजी महाराजांना मारलं गेलं. 42 दिवस संभाजी महाराजांना मारलं गेलं. संभाजी महाराजांच्या डोळ्यात पेट्या लोखंडी सळ्या भरल्या, डोळे काढले, जीभ काटली गेली, अंगाचे लचके काढले, कुत्र्याला खायला घातली, नख काढलीत. 11 मार्च 1689 ला संभाजी महाराजांची हत्या झाली. त्यावेळी तो औरंगजेब त्याच्या दरबारामध्ये त्याच्या बायकोला म्हणतोय की उस काफिर शिवाने एक संभाजी जैसे बेटे को जन्म दिया, उस काफिर शिवा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया, वैसा संभा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करते. हमारे 4 बेटे निकले गद्दार, बेकार निकले. सचमुच शेर का छावा था छावा. असे शूरवीर पराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. रायगड वरती आपण हात उभे, हा महल आहे. त्या राजवाड्याची माती आपल्या कपाळी लावा. इथून वरती कोणी जाऊ नका, इथूनच खालून दर्शन घ्या. आणि या राजवाड्यामध्ये आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. समोर महादेवाचं